नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आहे महाशिवरात्री आणि आपण या ठिकाणी पाहत आहात की शंकरांची पूजा या ठिकाणी केली जात आहे. आणि पहाटेचे म्हणजे सकाळी 1 ते 1:30 दरम्यानची ही पूजा आहे. तुम्ही पाहू शकताय खूप छान प्रकारे ही पूजा केली जात होती. इतरच ताई आहेत त्या जी की ही पूजा करत आहेत आणि मी हा व्हिडिओ शूट करत होते, कारण की मी पूजा करत असताना माझा व्हिडिओ शूट करायला कोणी नव्हतं, त्यामुळं मला आत्ता हा दुसऱ्यांचाच व्हिडिओ शूट करून मी टाकत आहे. तर खूप छान प्रकारे त्यांनी पण ही पूजा केलेली आहे. या ठिकाणी भगवान शंकरांना अर्पण करण्यासाठी सर्व साहित्य त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे. तर त्यांनी सुरुवातीला पाहू शकताय भगवान गणपतीची पूजा केलेली आहे, त्यानंतर कार्तिकेयची आणि त्यानंतर अशोक सुंदरी आणि पार्वती, माता पार्वती आणि त्यानंतर भगवान शंकरांची पूजा केलेली आहे. तर पाहू शकता या ठिकाणी त्यांनी गणपती बाप्पांसाठी एक लाल फूल अर्पण केलेलं आहे त्या ठिकाणी. तसेच दुर्वा पण त्यांना गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहे. तसेच भगवान शंकरांना धोत्र्याचं फूल वगैरे अर्पण केलेलं आहे. तसेच फळ पण अर्पण केलेलं आहे. आणि पांढरी फुलं, हार वगैरे त्यांनी सर्व साहित्य या ठिकाणी आणलेलं आहे आणि ते भगवान शंकरांना मनोभावे अर्पण करत आहेत. तर खूप छान वाटत होतं ते वातावरण. या ठिकाणी वरती भगवान शंकरांच्या वरती गळती टांगलेली होती आणि त्या बेलपत्रावरून ते पाणी खाली महादेवांच्या पिंडीवरती पडत होतं. आता या ठिकाणी त्या बेल अर्पण करत आहेत. श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करून त्या बेल अर्पण करत आहे, बेलपत्र अर्पण करत आहेत. तर तो मंत्र होता श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून ते अर्पण करत होत्या. भरपूर साहित्य आज पूजेसाठी लागणारं होतं आणि ते सर्व साहित्य या ताईंनी आणलेलं होतं. बघा, ते या ठिकाणी वेगवेगळी फुलं वगैरे, कनेरची, कर्दळीची, तसेच इतर पण फुलं जे की मला पण माहीत नाहीत, तर काही साहित्य असे साहित्य आणलेले होते. आणि या ठिकाणी पाहू शकताय त्या ताई आहेत ते शमीपत्राला मध लावून ते शमीपत्र महादेवाच्या पिंडीवरती चिटकावत आहेत. आणि खूप मनोभावे पूजा चालू होती. छान प्रसन्न वातावरण वाटत होतं. खूप छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स त्या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या. आणि त्यानंतर त्यांनी वेगवेगळं साहित्य आणलेलं ते पण त्यांनी अर्पण करायला सुरुवात केलेली आहे. तर या ठिकाणी पाहू शकताय मसूर डाळ आहे, जी भगवान शंकरांना अर्पण केली जात आहे. त्यानंतर हरभरा डाळ पण या ठिकाणी त्यांनी आणलेली होती, ती पण अर्पण केली जात आहे. तुम्ही या ठिकाणी मूग डाळ वगैरे पण अर्पण करू शकतात. तसेच उडीद डाळ देखील अर्पण केली तरी चालेल. त्याचप्रमाणे विलायची, लवंग, त्यानंतर मिरे हे देखील तुम्ही अर्पण करू शकतात. तसेच ती कमळगट्टाचे बिया 5 बिया तुम्ही अर्पण करू शकतात भगवान शंकरांना. असे वेगवेगळे साहित्य जे की तुम्ही शंकरांना अर्पण करू शकतात. हे भोले शंकर आहेत, जे की आपली भक्ताची मनोकामना पटकन पूर्ण करतात. खरंच खरोखरच भोले आहेत आणि पटकन आपल्या मनातील इच्छा वगैरे किंवा आपले कामं पूर्ण होतात शंकरांची पूजा केल्यामुळे. आणि हा अनुभव तुम्ही पण पाहिलेला असेल आणि जर तुम्हाला हा अनुभव आलेला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा तुमचा अनुभव शंकरांविषयीचा. तर पहा या ठिकाणी त्या ताई आहेत त्या दिवा पण प्रज्वलित करत आहेत. आता त्यांची पूजा होत आलेली आहे. त्यानंतर त्या आरती करून घेतील. अगोदर गणपती बाप्पाची आरती होईल, त्यानंतर भगवान शंकरांची आणि त्यानंतर कर्पूर आरती होईल. तर खूप छान वाटत होतं. सर्व साहित्य त्याने या ठिकाणी अर्पण केलेलं होतं. अभिषेक वगैरे सुरुवातीला पाण्याचा जल अर्पण केलेलं होतं आणि त्यानंतर दह्या दुधाचा पंचामृताचा पण अभिषेक त्यांनी घातलेला होता. तर यानंतर आरत्या केल्या जातील. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर पहा खूप छान प्रकारे त्यांनी पूजा केलेली आहे. तसेच सर्व साहित्य देखील त्यांनी अर्पण केलेले आहे. तर पाहू शकताय किती सुंदर असं रूप आहे शंकरांचं आणि छान पण वाटत आहे. आता या ठिकाणी त्या ताईंनी तांदूळ घेतलेले आहेत आणि ते तांदूळ शंकरांच्या पिंडीवर वाहत आहेत आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा त्या जप करत आहेत. श्री शिवाय नमस्तुभ्यम, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यम,
श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. आणि या ठिकाणी पाहू शकतात नंदी महाराज पण आहेत बसलेले आणि त्यानंतर आरतीला सुरुवात झालेली आहे. सर्वांगी सुंदर वृक्षेंदुराची कंठे झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे कामना पूर्ती. जय देव जय रत्न खचित करा तेज गौरी कुंभा चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा गुंजून ते नवपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सजना संकष्टी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुनी आजळ निर्माणी झुळझुळा. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी शाळा. हातांगी पार्वती सुमनांच्या माळा सुगतीचे उदळण श्रीकंठ गळा. ऐसा शंकर शोभे उन्हावे गळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव फिरले तेथू असुरने प्राशान केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव रागांबर फणीवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन वाजे सुखकारी. षटकोटीचे बीज वाटे उच्चारी रघुकुल तिलक रामदासांतरी. जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदं वसन्ते बोल भवानी सेतं नमामि. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे.